भंडारा जिल्ह्यातील पवनी येथे अवैध सरकारीचा 3,50,000 रुपयांच्या कर्जावर तब्बल 13,80,000 रुपये वसूल करूनही कर्ज बाकी असल्याचा आरोप करत सावकार दाम्पत्याने एका महिलेचा मानसिक छळ केल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल करण्यात आली आहे। मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार भंडारा जिल्ह्यातील पवनी शहरात बेकायदेशीर सरकारीचा आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। कर्जाच्या नावाखाली नागरिकांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या सावकार दाम्पत्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। संदेश खोब्रागडे व त्यांची पत्नी हे 10% व्याज दराने कर्ज देऊन कर्जदारांचे आर्थिक शोषण करीत असल्याचा आरोप आहे। तक्रार दरम्यान विशाखा नागपुरे या पवनीतील रामपुरी वाड येथे राहतात। त्यांनी सुमारे 5 वर्षांपूर्वी आरोपी दाम्पत्यांकडून 3,50,000 रुपयांचे कर्ज घेतले होते। मात्र कर्ज फेडताना त्यांनी व्याजासह तब्बल 13,80,000 रुपये परत केले। तरीही मूळ रक्कम बाकी असल्याचा दावा करत सावकार दाम्पत्याने नागपुरी यांना वारंवार धमक्या देणे, घरात येऊन शिवीगाळ करणे आणि दादागिरी करणे सुरूच ठेवले। इतकेच नव्हे तर आरोपी महिलेने नागपुरे यांच्या घरी जाऊन घरातील वस्तू फेकून मारत गोंधळ घातल्याची तक्रारही करण्यात आली। या प्रकारामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। या प्रकरणी तक्रार दाखल होताच पवनी पोलिसांनी तातडीने कारवाई करत संदेश खोब्रागडे व त्यांच्या पत्नी यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 152 आणि 351(2) तसेच महाराष्ट्र सावकारी नियमन कायदा 2014 अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे। दरम्यान पवनी परिसरात अवैध सावकारीचा फास अधिकच घट्ट होत असल्याचे चित्र समोर येत असून अशा सावकारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे। मी सौ विशाखा नागपुरे, राहणार पवनी। माझ्यासोबत हंसाताई खोब्रागडे, रेखा खोब्रागडे आणि संदेश खोब्रागडे यांनी ट्रॅप रचून पैसे दिले 3.5 लाख रुपये मला, आणि त्या ट्रॅप होता हा सर्वात मोठा। त्यानंतर त्यांनी 3.5 लाखाचे 8%, 10% नंतर पर डे 1,000 रुपीज असे 13,80,000 पूर्ण परतावा करून सुद्धा वाजवीपेक्षा जास्त देऊन सुद्धा मानसिक आणि शारीरिक छळ केला। त्यानंतर माझ्या घरी त्यांनी तोडफोड केली, घराची रजिस्ट्री मागितली, गाडीच्या चाब्या मागितल्या 4 व्हीलरच्या, आणि ते न दिले असल्यास घरी येऊन तोडफोड केली, मुलीलाही मारहाण केली। 112 वर ज्यावेळी मी कंप्लेंट केली त्यावेळी फक्त त्यांच्यावर सावकारीचा गुन्हा नोंदवण्यात आला, पण हा जो बाकी प्रकार झाला, घरी येऊन तोडफोड करणे, मुलीला मारहाण करणे, जीवे मारण्याची धमकी देणे, माझ्यावर चाकू पण त्यांनी काढला, ह्या सर्व गोष्टीची नोंद झालेली नाही। आणि इथे जेव्हा मी पोलीस स्टेशनला गेले असता माझी कुठल्याही पद्धतीची त्यांनी FIR घेतलेली नाही। त्याच्यामुळे मग मी SB साहेबांकडे गेली। तिथे जाऊन सुद्धा मला मागच्या वर्षी न्याय मिळाला नाही आणि आताही त्यांचा तो त्रास आम्हाला सुरूच आहे। त्याच्यामुळे माझी अशी मागणी आहे की इथे आता जी FIR दिलेली आहे मी त्याची खरंच जातीने चौकशी करण्यात यावी आणि कठोर ते कठोर कारवाई करण्यात यावी। आणि समजा माझ्या परिवाराला किंवा मला कुठलीही जीवितहानी किंवा काहीही झालं त्याला पोलीस प्रशासन आणि खोब्रागडे परिवार जबाबदार राहतील। माझे नाव शैलेंद्र दिगंबर कुर्वे आहे। मी गणेशवाड पवनी येथे राहतो। माझा व्यवसाय आहे, दुकानदार आहो मी। मला काही आवश्यकतेमुळे मी यांच्याकडून संदेश खोब्रागडे यांच्याकडून 3 लाख रुपये उचल केलेले होते 2024 मध्ये। यांनी 1 महिन्याचे व्याज कापून कमी देतो म्हटलं, पण मला 3ची गरज असल्यामुळे यांनी 3,30,000 रुपये मला देण्याचे मान्य केले। त्यांनी 3 लाखाचा चेक दिला। याच्या अगेन्स्टमध्ये मी संपूर्ण 15 महिन्यापर्यंत यांना 33,000 रुपये पर मंथच्या हिशोबाने व्याज दिलेला आहे। जर 1 दिवसही लेट झाला तरी ते 1,000 रुपये एक्स्ट्रा घ्यायचे। 3,43,000 अशी कॅश मी ऑनलाईन दिलेली आहे आणि 4,65,000 त्यांनी स्टॅम्पवर लिहून दिला आहे की आम्हाला कॅशमध्ये मिळाली, मी त्यांना कॅश दिलेली आहे। तर हे एवढे सर्व दिल्याच्या नंतरही त्यांनी माझे जुने डॉक्युमेंट्स जे होते ते परत दिले नाही आणि आता माझ्या पत्नीच्या 3 लाख रुपयाचा चेक टाकून त्यांनी पुन्हा 2दा बाउन्स केला आणि मला वकिलामार्फत नोटीस पाठवलेला आहे। हा माझ्यावर झालेला अत्याचार आहे। जेव्हा 3 लाख रुपयाचे मी 8,08,000 रुपये देऊन चुकलेलो आहे, जे माझ्याकडे त्यांचे लिखित पुरावे आहे। त्यांनी माझी गाडी पण लिहून दिलेली होती, त्यांनी माझे डॉक्युमेंट अजूनपर्यंत परत दिलेले नाही। तर हा असा सर्रास व्यवहार जो पवनी तालुक्यामध्ये सुरू आहे। असेच खूप सारे लोक आहेत की जे 10-10, 20-20% घेतात, पर डे 1,000 रुपये या पद्धतीने लोकांकडून घेतात। तर हा संपुष्टात कुठेतरी यावा। आज जो आमच्यावर अत्याचार झालेला आहे, मागच्या वर्षीचाच हा प्रकरण होता। विशाखाताई नागपुरे यांच्याकडून पण
3,50,000 त्यांनी 13,80,000 रुपये घेऊन चुकलेले, तरी त्यांनी त्यांच्या पतीच्या चेक लावून त्याच्यावर पुन्हा खटला सुरू केलेला आहे. तर इथं कुठला राजकीय प्रभाव आहे की जो त्यांना अजूनपर्यंत अरेस्ट करत नाही आहे.